नमस्कार. नमस्कार. आज आपण थेट 2015 सालात जाऊया. हो, अमेरिकेच्या प्रसिद्ध येल विद्यापीठात. हो, ऑक्टोबर महिना होता बरोबर, हॅलोवीनचा काळ. आणि तिथल्या एका कमिटीने म्हणजे इंटरकल्चरल अफेअर्स कमिटीने विद्यार्थ्यांना एक ईमेल पाठवला होता. हो, आणि त्यात म्हटलं होतं की वेशभूषा निवडताना जरा जपून कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. अगदी. उदाहरण पण दिलं होतं की पांडाचा ड्रेस घालू नका. कारण त्यामुळे म्हणे चीनी विद्यार्थ्यांच्या भावना दुखावतील. आणि याच ईमेलमुळे एका मोठ्या वादाची ठिणगी पडली. अगदी. एरिका क्रिस्टाकिस नावाच्या एका प्राध्यापिकेने यावर आक्षेप घेतला आणि एक प्रति ईमेल पाठवला. तर त्यांचा मुद्दा काय होता नेमका? त्यांचा मुद्दा तसा साधा होता. त्या म्हणाल्या, अहो, विद्यापीठ म्हणजे काय? ही एक अशी जागा आहे जिथे तरुणांनी प्रयोग करावेत, चुका कराव्यात आणि त्यातून शिकावं. त्यांना प्रत्येक गोष्टीपासून असं जपल्याची काय गरज आहे असं त्यांचं म्हणणं होतं. बरोबर. आणि इथूनच दोन विचारप्रवाहांमध्ये संघर्ष सुरू झाला. एकीकडे सेफ स्पेस म्हणजे अशी जागा जिथे कोणालाही मानसिक किंवा भावनिक धक्का बसणार नाही. आणि दुसरीकडे फ्री स्पेस, जिथे विचारांना, मतभेदांना आणि अगदी वादविवादालाही पूर्ण मोकळीक असेल. वरवर पाहता हा वाद विद्यार्थ्यांच्या भावना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचा वाटतो. पण आज आपण ज्या स्रोतांचा अभ्यास करणार आहोत त्यानुसार या नाटकामागे सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे. अच्छा, म्हणजे पडद्यामागे एक अशी शक्ती आहे जी या वादाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतेय. अगदी. आणि ती शक्ती आहे नोकरशाही, म्हणजे ब्युरोक्रेसी. आज आपण याच नोकरशाहीच्या अदृश्य विळख्याचा सखोल आढावा घेणार आहोत. चला तर मग यामागचं गौडबंगाल काय आहे ते समजून घेऊया. तर झालं असं की फ्री स्पेसची बाजू घेणाऱ्या प्राध्यापिकेचे पती होते निकोलस क्रिस्टाकिस. ते स्वतःही प्राध्यापक होते, बरोबर? हो, त्यांना सुमारे 100 विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्येच घेरलं. बापरे. त्यांच्यावर वर्णद्वेषाचे आरोप झाले, आरडाओरडा झाला, त्यांना खूप अपमानित करण्यात आलं. आणि त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं काय होतं? त्यांचं म्हणणं होतं की तुमचं काम आम्हाला घरासारखं सुरक्षित आणि आरामदायक वाटेल असं वातावरण निर्माण करणं आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे जी कारणं दिली जातात की श्रीमंत घरातील मुलांचे लाड किंवा विद्यापीठांची ग्राहक मांडण्याची वृत्ती किंवा एखादी विशिष्ट राजकीय विचारसरणी, पण आपल्या स्रोतांनुसार यात एक मोठा ट्विस्ट आहे. म्हणजे ही वरवरची कारणं आहेत. अगदी. हे लेखक म्हणतात की खरी समस्या खूप खोलवर रुजलेली आहे. त्यांचा युक्तिवाद असा आहे की आजची विद्यापीठं ही ज्ञान आणि संशोधनाची केंद्र राहिलेलीच नाहीयेत. मग काय बनली आहेत? त्या आता प्रशासकांच्या म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर्सच्या हितासाठी चालणाऱ्या अभाव्य नोकरशाही संस्था बनल्या आहेत. त्यांचं मूळ उद्दिष्टच हरवलंय. याचं एखादं ठोस उदाहरण आहे का आपल्या स्रोतांमध्ये? म्हणजे हे प्रशासक नेमकं करतात तरी काय? उत्तम प्रश्न. याच येल लॉ स्कूलमधलं एक उदाहरण घेऊया. एका विद्यार्थ्याने ट्रॅप हाऊस ह्या नावाने एका पार्टीचं निमंत्रण पाठवलं. ट्रॅप हाऊस हा तर एक बोलीभाषेतला शब्द आहे ज्याचा अर्थ जिथे ड्रग्ज विकले जातात ती जागा. हो, पण तो एक विनोद होता. पण काही कृष्णवर्णीय विद्यार्थी नाराज झाले आणि त्यांनी थेट डीन्सकडे तक्रार केली. अच्छा, आणि मग डीन्सनी काय केलं? इथेच खरी गंमत आहे. डीन्सनी त्या विद्यार्थ्याला बोलावून घेतलं आणि माफी मागण्यासाठी त्याच्यावर प्रचंड दबाव टाकला. दबाव? इतकंच नाही, तर तू जर माफी मागितली नाहीस तर तुझ्या करिअरवर त्याचा गंभीर परिणाम होईल अशी एक प्रकारे धमकीच दिली. अरे देवा. तो विद्यार्थी म्हणाला की ठीक आहे, मी त्या विद्यार्थ्यांची थेट बोलतो, गैरसमज दूर करतो. पण डीन्स ऐकायलाच तयार नव्हते. का? कारण या स्रोतांमधला मुद्दा असा आहे की ह्या डीन्सना आपलं अस्तित्व आणि नोकरी टिकवण्यासाठी अशा समस्यांची गरज होती. म्हणजे कॅम्पसवर सगळे शांत असेल तर मग एवढ्या मोठ्या प्रशासकीय टीमची गरजच काय? बरोबर. समस्या सोडवण्याऐवजी ती जिवंत ठेवण्यातच त्यांचा फायदा होता. हे तर खूपच धक्कादायक आहे. असंच काहीसं दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात घडलं. एक प्राध्यापक कम्युनिकेशन स्किल्स शिकवत होते. बोलताना ओघामध्ये त्यांनी एक चीनी शब्द वापरला, नेगा, ज्याचा अर्थ ते किंवा दॅट असा होतो. पण हा शब्द इंग्रजीतल्या एका अपशब्दासारखा ऐकू येतो. अगदी. काही विद्यार्थ्यांनी याची तक्रार केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, डीनने चौकशी न करता त्या प्राध्यापकाला तात्काळ वर्गातून काढून टाकलं. काय? फक्त एका शब्दावरून? हो. आणि याचं समर्थन करताना डीन म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनिक सुरक्षेला धक्का पोचवणारे शब्द वापरणं अस्वीकार्य आहे. म्हणजे इथेही तेच झालं. डीनने स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा संरक्षक म्हणून स्वतःला सादर करण्यासाठी हे पाऊल उचललं. बरोबर. ही दोन्ही उदाहरणं हेच दाखवतात की प्रशासक आपलं महत्त्व टिकवण्यासाठी समस्या कशा वाढवतात
आणि हे फक्त किस्से नाहीत, याला आकडेवारीचाही आधार असेलच. नक्कीच. आपल्याकडे असलेली आकडेवारी तर डोळे उघडणारी आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाचं उदाहरण घ्या. तिथे विद्यार्थ्यांची संख्या थोडी वाढली, पण त्याच काळात प्रशासक, डीन आणि इतर व्यवस्थापकांची संख्या अक्षरशः दुप्पट-तिप्पट झाली. काय सांगताय? आणि इलिनॉय विद्यापीठात? तिथे तर याहूनही गमतीशीर चित्र दिसतं. तिथे विद्यार्थ्यांची संख्या 3% कमी झाली. कमी झाली? हो, पण व्यवस्थापकांची संख्या मात्र प्रचंड वाढली. एक मिनिट. म्हणजे विद्यार्थी कमी झाले, पण त्यांच्यावर व्यवस्थापन करणारे लोक वाढले. हे कसं शक्य आहे? यामागे तर्क नाही, फक्त नोकरशाहीचा विस्तार आहे. 1980 पासून आत्तापर्यंतचा डेटा पाहिला तर विद्यापीठांनी शिक्षणावरील खर्च कमी केलाय. आणि प्रशासनावरील खर्च वाढवलाय. अनेक पटींनी वाढवलाय. आणि हे फक्त अमेरिकेत नाही, स्वीडनसारख्या देशातही हेच चित्र आहे. तिथे शिक्षकांवर कामाचा बोजा वाढलाय, पण व्यवस्थापकांची संख्या आणि पगार मात्र सुसाट वाढत आहेत. आणि याचा थेट परिणाम प्राध्यापकांवर होत असणार. अर्थात, एका अभ्यासानुसार प्राध्यापकांचा जवळपास 20% वेळ हा केवळ व्यवस्थापकांनी तयार केलेल्या अनावश्यक कागदपत्रांमध्ये म्हणजे पेपरवर्कमध्ये जातो. आणि हे पेपरवर्क का तयार केलं जातं? तर त्या व्यवस्थापकांच्या नोकऱ्या किती महत्वाच्या आहेत हे सिद्ध करण्यासाठी. हे एक दुष्टचक्रच आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्राची ही अवस्था आहे. पण थांबा, हे फक्त विद्यापीठांपुरतं मर्यादित नसेल. तुम्ही अगदी बरोबर ओळखलात. आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित इतर क्षेत्रांमध्ये तर या नोकरशाहीने अक्षरशः धुमाकूळ घातला असेल. सरकारी यंत्रणा बघा. कॅनडा आणि अमेरिकेत लोकसंख्येच्या वाढीच्या तुलनेत सरकारी नोकरदारांची, विशेषतः व्यवस्थापकीय पदावरच्या लोकांची संख्या खूप वेगाने वाढली आहे. आणि हे व्यवस्थापक करतात काय? तर अर्थपूर्ण नियम बनवण्याऐवजी फक्त निरर्थक कागदपत्रे आणि प्रक्रिया तयार करतात, जेणेकरून त्यांचं काम चालू राहील. आणि देशाच्या सुरक्षेचं काय? सैन्यामध्ये काय परिस्थिती आहे? तर 1.2 लाख सैनिकांसाठी 40 4 स्टार जनरल आहेत. थांबा. हे आकडे अविश्वसनीय आहेत. म्हणजे ज्या काळात सैनिक कमी झाले, त्या काळात त्यांच्यावर देखरेख करणारे जनरल अनेक पटींनी वाढले. हो, आणि या जनरल्सना मिळणाऱ्या सुविधा पाहिल्या तर धक्काच बसतो. प्रत्येक 4 स्टार जनरलकडे 50 ते 60 दशलक्ष डॉलरचं खाजगी जेट विमान असतं. बापरे. आणि दुसरीकडे सैनिक? दुसरीकडे देशासाठी लढणारे 12 लाख सैनिक फूड स्टॅम्पर म्हणजे सरकारी अन्न अनुदानावर अवलंबून आहेत. ही विषमता किती टोकाची आहे विचार करा. हे सगळं ऐकून अंगावर काटा येतोय. आरोग्य सेवेची तर कल्पनाच करवत नाही. आरोग्य सेवेतही तेच चित्र आहे. रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या संख्येपेक्षा प्रशासकांची संख्या कित्येक पटींनी वाढली आहे. आणि म्हणूनच अमेरिकेतील आरोग्य सेवेचा खर्च जगात सर्वाधिक आहे. बरोबर. कारण तिथली सर्वोत्तम आरोग्य सेवा नाही, तर प्रशासकांचीही न संपणारी फौज आहे. विमा कंपन्या जवळपास 32% दावे सरळ नाकारतात. का? कारण रुग्णांना पैसे कसे नाकारता येतील याचे नवनवीन किचकट नियम शोधून काढणं हेच या व्यवस्थापकांचं मुख्य काम बनलं आहे. म्हणजे एक अशी व्यवस्था तयार झाली आहे जी स्वतःलाच खाऊन मोठी होत आहे. या सगळ्यामागे काहीतरी वैचारिक बैठक असली पाहिजे. लेखकांनी यावर काही भाष्य केलं का? हो, केलंय. या स्रोतांमध्ये 3 प्रमुख विचारवंतांचा उल्लेख आहे. पहिले आहेत फ्रान्स काफ्का. द ट्रायल. हो, त्यांच्या कादंबरीत त्यांनी दाखवलंय की नोकरशाहीतले अधिकारी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी निरपराध लोकांना त्रास देतात, कारण ते सोपं असतं. हो, खरं काम म्हणजे गुन्हेगारांना पकडणं, यात धोका असतो. त्यापेक्षा एखाद्या सामान्य माणसाला नियमांच्या जाळ्यात अडकवणं जास्त सोयीचं असतं. याचं एखादं खरं उदाहरण दिलंय का? हो, एक खूप बोलकं उदाहरण आहे. पार्कमध्ये एक लहान मुलगा खेळता खेळता घाबरून बेशुद्ध पडतो. पोलीस येतात, त्याला तपासतात आणि तो ठीक आहे असं सांगतात. ठीक आहे. पण पोलीस त्या मुलाच्या वडिलांना त्रास द्यायला सुरुवात करतात. त्यांना हॉस्पिटलला चला म्हणतात, चौकशी करतात. त्याचवेळी पार्कमध्ये दुसरीकडे काही लोक भांडत असतात. पण पोलीस तिकडे जाण्याऐवजी या निरपराध वडिलांना त्रास देत बसतात. अगदी. का? कारण ते सोपं आणि सुरक्षित आहे. हीच नोकरशाहीची कार्यपद्धती आहे. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आणि दुसऱ्या विचारवंत आहेत हॅना अरेंट. हो, त्यांच्या द ओरिजिन्स ऑफ टोटॅलिटॅरियनिझम या पुस्तकात त्या म्हणतात की हुकुमशाही व्यवस्था वास्तवापासून पूर्णपणे तुटते. तिचा एकमेव उद्देश असतो स्वतःचा विस्तार करणे. वाढ हाच तिचा एकमेव तर्क असतो. म्हणजे हळूहळू सर्वच नोकरशाही व्यवस्था अशा बनू शकतात? लेखकांच्या मते हो, कारण त्यांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी सतत विस्तार करणं गरजेचं वाटतं. आणि तिसरे विचारवंत आहेत जेम्स स्कॉट. बरोबर. त्यांच्या सीइंग लाईक अ स्टेट या पुस्तकातून एक महत्वाचा मुद्दा समोर येतो.
ते म्हणतात की सरकारी यंत्रणेला समाजातील नैसर्गिक विविधता आवडत नाही. आवडत नाही. नाही, ती त्या विविधतेला नष्ट करून त्यावर एक साचेबद्ध मशीनसारखी रचना लादते. जसं जर्मनीतील जंगलांचं उदाहरण आहे. काय झालं होतं तिथे? तिथली नैसर्गिक विविधतेने नटलेली जंगलं तोडून तिथे फक्त एकाच प्रकारची लवकर वाढणारी आणि सहज तोडता येणारी झाडं लावली गेली. यामुळे जंगलं जास्त कार्यक्षम झाली असतील, नाही का? वरवर पाहता हो, पण ती तितकीच नाजूकही बनली. एका रोगाच्या साथीने संपूर्ण जंगल नष्ट होऊ शकलं असतं. राज्याला प्रत्येक गोष्टीवर असं नियंत्रण हवं असतं, जेणेकरून कर वसूल करणं आणि शोषण करणं सोपं जाईल. अगदी. त्यांना प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र न दिसता एका ठराविक गटाचा भाग दिसतो, ज्याचा वापर करता येईल. तर मग ह्या सगळ्या अतिनोकरशाहीचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होत आहेत? आर्थिक स्तरावर काय चित्र दिसतं? आर्थिक परिणाम खूप विचित्र आहेत. ज्या वस्तू स्पर्धात्मक बाजारात बनतात, जसं की कार, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, त्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. पण ज्या सेवा नोकरशाहीच्या ताब्यात आहेत, शिक्षण, आरोग्य, घरं, त्या अतोनात महाग झाल्या आहेत. या स्रोतांनुसार शेअर बाजारात दिसणारी वाढ ही सुद्धा एक प्रकारचा भ्रम आहे. आणि सामाजिक परिणाम, ते तर आपण रोजच अनुभवत असू. हो, लोकांना आता कामात रस उरलेला नाही. याचमुळे आजकाल क्वाइट क्विटिंग सारख्या संकल्पना लोकप्रिय होत आहेत. म्हणजे नोकरी न सोडता फक्त जेवढं सांगितलंय तेवढंच काम करायचं. हो, कोणताही अतिरिक्त उत्साह नाही. एक प्रकारचा छुपा असहकारच म्हणा ना. चीनमध्ये याला लाईंग फ्लॅट म्हणतात. लोकांनी व्यवस्थेसमोर अक्षरशः हात टेकले आहेत. कारण नोकरशाहीतलं काम इतकं निरर्थक आणि कंटाळवाणं झालंय की त्यातून कोणालाच समाधान मिळत नाहीये. बरोबर. आणि याचा थेट परिणाम आपल्या लोकशाहीवरही होत असणार. सामान्य माणसाचा व्यवस्थेवरील विश्वास उडत चाललाय. मग यावर उपाय काय? या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? लेखकांच्या मते यावर थेट उपाय जवळपास अशक्य आहे. अशक्य? हो, कारण ज्या व्यवस्थापकांच्या हातात सत्ता आहे ते ती टिकवण्यासाठी काहीही करू शकतात. ते समाज दिवाळखोरीत घालतील, पण स्वतःचं स्थान आणि पगार सोडणार नाहीत. म्हणून विशेषतः शिक्षण क्षेत्रात विद्यापीठात जाणं हा आता एक प्रचंड महागडा व्यवहार बनला आहे. जिथे मिळणारं ज्ञान कमी आहे आणि प्रशासकांचे पगार जास्त आहेत. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली. येल विद्यापीठातील एका छोट्या वादापासून ते आकाशाला भिडलेल्या आरोग्य खर्चापर्यंत या अनेक मोठ्या समस्यांच्या मुळाशी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी काम करणारी अवाढव्य नोकरशाही. या संस्था, मग त्या विद्यापीठ असोत, सरकार असो किंवा रुग्णालय, आपलं मूळ उद्दिष्ट विसरून केवळ स्वतःला टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अस्तित्वात आहेत. जाता जाता एक विचार मनात येतो. या स्रोतांमध्ये असा युक्तिवाद केला आहे की शिक्षण आणि नोकरीचे प्रस्थापित मार्ग आता अशा पोकळ नोकरशाहीने पोखरून काढले आहेत. आणि अशा संस्थांमध्ये जाऊन शिक्षण घेणं आता निरर्थक ठरत आहे. तर मग जर हे खरं असेल तर प्रत्येकाने खऱ्या ज्ञानाचा आणि अर्थपूर्ण आयुष्याचा शोध घेण्यासाठी कोणते नवे अपारंपरिक मार्ग चोखाळले पाहिजेत यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.